या आठवड्यात आहेत ना, तुम्ही सोडा, मी स्वतः कन्फ्युजन आहे की पिक्चर नक्की कोणता बघायचा. खूप साऱ्या आठवड्यामध्ये आहेत ना, खूप सारे पिक्चर मराठी रिलीज झालेत, पण ह्या आठवड्यात रेकॉर्डच मोडलाय हो. म्हणजे 2024 वर्ष आहे ना, चांगलं गेलेलं पिक्चरला मराठी इंडस्ट्रीमध्ये, पण आहे ना आता लईच झालंय. म्हणजे ह्या आठवड्यात जवळपास 5 पिक्चर रिलीज होतं मराठी, एका मागोमागे एक. म्हणजे एकाच दिवशी आहे ना 5 पिक्चर रिलीज होणार मराठीतले. आणि आता मी स्वतः कन्फ्युज चालू आहे की नक्की पिक्चर कोणता बघायचा आणि नक्की कुठल्या मूवीला नक्की प्राधान्य द्यायचं. प्राधान्य सोडून द्या, ह्या आठवड्यात पिक्चर येत आहेत, पण नक्की कुठला पिक्चर हिट होणार आहे किंवा कुठला फ्लॉप होणार आहे किंवा बॉक्स ऑफिसवर सोडा, पण यांना थिएटर भेटणार आहेत त्या पिक्चर. एवढे 5 पिक्चर रिलीज होणार आहेत तर पण जाऊ द्या, काय हरकत नाही. आपण जरा बघू कुठले कुठले 5 पिक्चर रिलीज होणार आहेत. सूर लागू दे हा पिक्चर रिलीज होणार आहे. हा पिक्चर यांना झालेला शूट कधी, पॅन्डेमिकच्या आधी, म्हणजे कोरोनाच्या आधी शूट झालेला पिक्चर यांना आता हा रिलीज करतात. म्हणजे जेव्हा विक्रम गोखले होते, विक्रम गोखलेंचे जर तुम्ही फॅन असाल तर तुमच्यासाठी हे पर्वणी असेल की तुम्हाला मोठ्या पडद्यावरती विक्रम गोखलेंना बघायला भेटेल, जर थिएटर भेटले तर. नाहीतर मग हा चान्स पण तुम्ही मुखाल. पण मजून मिळवतो गाफील पण तेव्हा शूट झालेला आहे. 2-3 वर्ष झाले या पिक्चरला शूट होऊन, आणि याची बरी स्टोरी काही खास वाटत नाही. जर ट्रेलर पाहिला ना मी, आणि याची खूप चर्चा पण झाली नाही या पिक्चरची. हीच मोठी गोष्ट आहे की तुम्ही रिलीज करताय पिक्चर, म्हणजे प्रेक्षकांना डेट तरी माहिती पाहिजे की तुम्ही रिलीज करताय पिक्चर आणि कुठल्या धाकटीचा पिक्चर असेल. तर मला एवढा काही खास वाटलं नाही पिक्चर, तरी पण मी बघणार आहे पिक्चर की तुम्हाला रिव्ह्यू देण्यासाठी कोणता पिक्चर असेल चांगला, तुम्ही रिव्ह्यू बघून तुम्ही पिक्चर बघायला जावाल. ते मुसाफिर हा पुष्कळ जोगने डायरेक्ट केलेला, आणि बाहेरच्या देशातलं लोकेशन या पिक्चरमध्ये दाखवलंय, आणि काहीतरी फ्रेंडशिप बॉन्ड दाखवलाय. त्यानंतर मित्र जेव्हा एकत्र येतात आणि नंतर त्यांचे भांडणं किती होतात किंवा किती बघून तर मला मजा आलेली की ट्रेलर बघून पुष्कळ डायरेक्शन चांगलं वाटते. ट्रेलर बघून कलर्स खूप चांगले वापरले पिक्चरमध्ये, आणि पिक्चरचं कटिंग पण, म्हणजे ट्रेलरचं कटिंग पण खूप चांगलं झालेलं. तर त्यामुळे मी जास्त एक्सायटेड आहे ह्या मुसाफिरसाठी. दुसरं काम जो मूवी आहे ना त्यासाठी तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे. म्हणजे टिप्सचं मराठी प्रोडक्शन, पहिलं मराठी प्रोडक्शन टिप्सचं, आणि त्यामध्ये सई तमनकर, सिद्धार्थ चांदेकर हे सारखे मोठे कलाकार या पिक्चरमध्ये भेटलेत. आणि अनोखी जोडी पहिल्यांदा एकत्र आली, म्हणजे ह्या आधी आलेली क्लासमेटमध्ये, पण त्यांची लव्ह स्टोरी नव्हती दाखवली. ह्यामध्ये लव्ह स्टोरी दाखवली आहे. तर मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे ह्या पिक्चरसाठी. श्रीदेवी प्रसन्न ट्रेलर पण खूप चांगला मला आवडलेला. ट्रेलरपेक्षा मला टीजर खूप जास्त आवडलेला, आणि काहीतरी कॉम्प्लिकेटेड किंवा अशी अनोखी लव्ह स्टोरी दाखवली. पहिल्या क्रमांकाचा जो मूवी आहे ना, ऍक्च्युली 1-2 वर्ष काय 10 वर्ष झाली हा मूवी पेंडिंग आहे. 10 वर्षापासून हा रिलीज होतोय मूवी, आणि आता कुठे हा रिलीज होणार आहे. 26 जानेवारी रिलीज होणार होता पिक्चर, परत पुढे ढकलली डेट, आणि आता हा उद्या 2 तारखेला रिलीज होणार आहे पिक्चर. तर छत्रपती संभाजी हा उद्या रिलीज होतोय, आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि जसं राजकारणामुळे ऍक्च्युली हा मूवी पुढे ढकललेला, आणि फायनली हा रिलीज होतोय. तर मी खूप जास्त एक्सायटेड असण्यापेक्षा तुम्ही खूप जास्त एक्सायटेड असणार हा पिक्चर बघायला. तर मी फर्स्ट शो जसा पिक्चर लागला थिएटरमध्ये तसा पिक्चर बघायला गेला, कारण माहित नाही पडत ना की दुसरं समजलं की 2-3 दिवसांनी परत बॅन झाला पिक्चर किंवा परत थिएटरमध्ये उतरवला पिक्चर. तर त्यामुळे मी फर्स्ट शो पिक्चर बघायला जाणार आहे, आणि तुम्हाला अपडेट करणार आहे की हा नक्की मूवी कसा असेल तो. उद्याचे 5 मूवी रिलीज होणार आहेत मराठीमध्ये. माहित नाही बॉक्स ऑफिसवरती नक्की कोण चालेल कोण नाही चालणार. मला असं वाटतंय की अर्धे तर फेलच होणार आहेत पिक्चर, कारण श्रीदेवी प्रसन्न प्रोडक्शन खूप मोठ्या लेवलचं आहे, आणि छत्रपती संभाजीचं बरोबर प्रोडक्शन एवढं काही खास नाही, पण तो पण चालेल पिक्चर. तर बघा, नवीन काय अपडेट असते तुम्हाला मी सांगेनच. तोपर्यंत चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.